बंडखोरीनंतर खासदार ओमराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते। मी मोठ्या धर्मसंकटात असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणतात। निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा, मात्र राजकीयदृष्ट्या तो योग्य असल्याचं सुद्धा ओमराजे यांनी स्पष्ट केलंय। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, विकास निधीचा अभाव यांसारखी अनेक कारणं समोर होती। सत्ता आणि निधी नसल्यानं जनतेची कामं करता येत नव्हती असंही ओमराजे म्हणतात। आणि हा निर्णय केवळ मतदारसंघासाठी असल्याचं सुद्धा ओमराजेंनी स्पष्ट केलेलं आहे। वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याच्या प्रश्नावर ओमराजेंनी मात्र मौन बाळगल्याचं बघायला मिळालं। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, गौरी, आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून जे ओमराजे निंबाळकर यांचा फोन बंद होता, व्यस्त होता, त्यांचा फोन आज सकाळपासून सुरू झाला आणि अनेक लोकांशी त्यांची जी बातचीत आहे सुरू झालेली आहे। आपण देखील ओमराजे यांच्याशी फोनवरनं बातचीत केली। त्यानंतर अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या। त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे निष्ठात समोरच्यांकडे सत्ता आहे असं देखील ते म्हणले। आणि त्याचबरोबर मी मोठ्या धर्मसंकट आहे असं देखील ते म्हणाले। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर माझ्या राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेले आहे। त्याचबरोबर अनेक गोष्टी असतील, मतदारसंघासाठी मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर माझी जी अधिकृत जाहीर भूमिका आहे ती मी निकाल लागल्यावरती मुंबईत देखील मांडेल असं देखील ओमराजे यांनी म्हटलं। 20 तारखेला तो जो निकाल आहे संपूर्ण त्यांच्या वडिलांच्या खुनाचा तो जाहीर होणार आहे। त्यानंतर ते अधिकृत जी प्रतिक्रिया ती देखील देतील असं देखील ओमराजे आपल्याला म्हणालेले आहेत। नक्कीच नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।